नमस्कार मित्रांनो, सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता नित्या ही चहा प्यायला जाणार तेवढ्या तिच्या लक्षात येतं की माझा मोबाईल चार्जिंगला लावायचा राहिला आहे. त्याच वेळेला मग आता तिला पाहुणी म्हणते की इतकंच ना, मोबाईलच चार्जिंगला लावायचा आहे ना. ठीक आहे, आणि इकडं मी लावते चार्जिंगला. ती हातात चार्जर देते. नंतर मग पाहुणी म्हणते की अगं मोबाईल कुठे आहे? तेव्हा ती म्हणते की तिथे बाहेर बाहेर ठेवला असेल. मग ते म्हणते की ठीक आहे, इतकंच ना, राहू दे, मी लावते चार्जिंगला, तू चहा पी. तो चहा नाहीतर गार होईल, असं ती म्हणायला लागते. नंतर मग आता नित्या ही पाहुणीच्या हालचालींवर पूर्णपणे लक्ष ठेवून असते. आणि मग आता पाहुणी म्हणते की ठीक आहे, तू चहा पी, मी जाते बाहेर. आणि त्यावेळेला नित्या चहा पिते. तर इथे त्या सगळं आणलेलं गोंधळासाठीचं सामान हे बाहेर काढत असतात. त्याच वेळेला विमल म्हणते की काय हो, सगळं सामान व्यवस्थित आणलं आहे ना? कुठे काही प्रॉब्लेम तर नाही ना? काही कमी पडायला नको. तेव्हा तात्या म्हणतात की हे बघ विमल, ही जी लिस्ट दिली आहे ना त्यांनी, त्याप्रमाणे सगळे सामान मी आणले आहे. एकत्र व्यवस्थित सगळं बघून घे काय काय आहे ते. नंतर मग तिथे अधिराज येतो आणि अधिराज आल्याबरोबर तिथून लगेच ती निघून जात असते. आणि त्याच वेळेला अधिराज तिला म्हणतो की अगं आयडे, काय झालं, बोल ना माझ्याशी. आता ती त्याच्याकडून हात सोडून घेते आणि म्हणते की अहो, याला सांगा आता घरात काय बी कोणी याच्याशी बोलणार नाही. तेव्हा तो म्हणतो की अगं आयडे, तू गोंधळ घातला आहेस ना, मग तू बोल ना माझ्याशी. तेव्हा मग तो म्हणतो की गोंधळ हा आमच्यासाठीच घातलास ना तू, आमचं लगीन झालं म्हणूनच घातलास ना. तेव्हा मग लगेच विमल म्हणते की देवीचं कार्य आहे म्हणूनच मी केलं आहे, बाकी काही नाही. आणि हो, तुम्ही याला सांगा की उगीचच वाद घालायचे नाही, देवाच्या कार्यामध्ये वादावादी नको. तेव्हा मग अधिराज म्हणतो की अगं वाद कुठे, उलट मी बोलायलोय, वाद कमी करायलोय. पण ती काही ऐकत नाही आणि तिथून निघून जाते. आणि त्याच वेळेला तात्या अधिराजला समजवतात आणि म्हणतात की जाऊ दे ना राज, त्या गोष्टीचा विचार नको करू आणि ते नाही बोलायचं. उगाच कशाला आपल्याला वाद वाढवायचा नाही. आणि कधीकधी वेळच सगळ्यावर योग्य उपचार करते आणि म्हणूनच वेळ द्यायची असते. प्रत्येक गोष्ट ही वेळेनुसार घडतच असते आणि म्हणूनच आपण या गोष्टीला वेळेवर सोडून देऊ. असं म्हणून तात्या विमल अगं खोबऱ्याच्या वाट्या कुठे ठेवल्यात असं म्हणून निघून जाते. आणि या सगळ्याचाच अधिराजला खूपच त्रास होत असतो. तर इकडे नित्या ही चहा पिऊन बसलेली असते आणि तितक्यात पाहुणी तिथे येते. पाहुणी म्हणते की काय गं नित्या, चहा पिऊन झाला का तुझा? त्याच वेळेला ती म्हणते की हो, झाला आहे चहा पिऊन. आणि ती अगदी हिप्नोटाईज झाल्यासारखी तिथेच बसून असते. त्याच वेळेला पाहुणी तिला बघून तिला गंमतच वाटते. पाहुणी म्हणते की काय गं नित्या, चहा प्यायली ना, मग हा चहाचा कप उलटा टाक. तेव्हा नित्या तिच्या सांगण्याप्रमाणेच चहाचा कप उलटा टाकते. आणि नंतर मग आता नित्या म्हणते की काय झालं? मग नित्या म्हणते की चहाचा कप उलटा टाकला. तेव्हा पाहुणी म्हणते की बरं, आता एक काम कर, हा चहाचा कप उलटा टाकला आहेस ना, आता एक काम कर, ते म्हणजे की तू हा चहाचा कपाचा रंग मला आवडला नाही. मग ते चहाचा कपाचा रंग आहे ना, तो आवडला नसल्यामुळे तू तो खाली फेकूनच दे. मग आता नित्या ही म्हणते की अच्छा, जशी तुमची मर्जी. आणि ती चहाचा कप खाली फेकूनच देते. त्याच वेळेला आता हे पाहिल्यानंतर पाहुणीला मजाच वाटू लागते. पाहुणे म्हणते की वा, बेस्ट कामच झालं म्हणायचं. आता आता मालकीनबाईंना हे सगळं सांगितलं पाहिजे, असं ती मनातच म्हणते. नंतर मग आता ती म्हणते की माझं नाव काय आहे? नित्या म्हणते की पाहुणी. ती म्हणते की पाहुणी नाही, पाहुणी मॅडम म्हणायचं. तेव्हा नित्या तिला पाहुणी मॅडम असं म्हणते. आता हे ऐकल्यानंतर पाहुणी मॅडम बोलल्यानंतर तिला खूपच मजा वाटू लागते. ती म्हणते की वा, हे मालकीनबाईंचं औषध अगदी जालिम दिसतंय, सगळं काम व्यवस्थित होतं आहे. आणि मग ती तिच्याकडे बघून हसायला लागते आणि म्हणते की बघ, आता ठरल्याप्रमाणे सगळी गोंधळाची तयारी करून घे. आणि गोंधळ सुरू झाला की तेव्हा काय करायचं हे मी तुला पुढे नक्की सांगेन. आणि नंतर मग आता पाहुणी बाहेर येते. आणि बाहेर आल्यानंतर ती शालिनीला फोन करून सांगते की मालकीनबाई, अहो एक आनंदाची बातमी आहे, कसलं बेस्ट औषध दिलं आहे तुम्ही, खरंच खूप मजा आली आहे सगळ्याला. त्या नित्याचं काहीच खरं नाही आता, ती माझ्या तालावर नाचायला सांगितले तसं तुम्ही म्हणालात. तेव्हा मग आता शालिनी म्हणते की काय बोलतेस काय, बरं झालं, आता हे जे सगळं घडतंय ना ते तिच्याच पत्त्यावर पडणार आहे, आपण बघूया पुढे काय घडतं ते. आणि मग ती म्हणते की सध्या गोंधळची तयारी जशी चालू आहे ना तशी राहू दे, मग नंतर मी सांगते तुला काय करायचं ते. तुला त्या नित्यावर संशय तर नाही येत? त्याच वेळेला पाहुणी म्हणते की नाही, अजूनही काही संशय वगैरे नाही, ती पूर्णपणे आपल्या ताब्यात झाली आहे. तुम्ही कसलं भारी आणि जालिम औषध दिलं आहे. तेव्हा आता शालिनी म्हणते की हे बघ, पुढचा प्लॅन काय आहे तो ऐक. आणि शालिनी ह्या पुढचा सगळा प्लॅन तिला सांगून मोकळी होते. तर इथे संध्याकाळी गोंधळाला सुरुवात झालेली असते. सगळी गोंधळी मंडळी जमलेली असतात. सगळेजण छान कपडे घालून तयार देखील झालेले असतात. आणि नंतर मग गोंधळावाला
काकांना तात्या म्हणतात की तुम्ही बसा, सगळं व्यवस्थित आहे ना, सगळी व्यवस्थित तयारी आहे ना. तेव्हा ते म्हणतात की हो समजा व्यवस्थित आहे, आता आपण थोड्या वेळात सुरुवात देखील करूया. तर पाहुणीचा चेहरा पडलेला असतो. संत्या येऊन म्हणतो की काय गं, चेहरा का पडलाय तुझा? अगं घरात चांगलं शुभकार्य आहे, वाईट चेहऱ्यावर जरा काहीतरी हसू ठेव की. तेव्हा मग लगेच ती म्हणते की अच्छा, मागाशी दिलेली आठवत नाही वाटतं, त्या दिवशी तुला पडली ती कमी झाली का? तेव्हा तो हात जोडून म्हणतो की नको गं बाई, काहीच गरज नाही. तेवढ्यातच शालिनी तिकडे येते आणि शालिनी म्हणते की मला यायला उशीर तर नाही ना झाला. तेवढ्यातच विमल येते आणि म्हणते की नाही नाही, अजिबात नाही. तात्या पाहुणीला म्हणतात की जागं मालकीनबाईंसाठी खुर्ची घेऊन ये. तेव्हा विमल आता खुर्ची ठेवते आणि शालिनीला म्हणते की तुम्ही बसा. नंतर मग ती म्हणते की हे काय, नवरा नवरी कुठे राहिले आहेत, अजून आले कसे नाहीत? तेव्हा मग विमल म्हणते की ते तयारी करत आहेस. आणि तेवढ्यातच समोरून ती म्हणते की खूप छान तयारी झाली आहे हा सगळी. आणि तेवढ्यातच समोरून नित्या आणि अधिराज येत असतात. त्यांना आलेलं पाहून लगेच शालिनी म्हणते की वा वा. ती उठून उभी राहते आणि म्हणते की खरंच दोघेही अगदी जोडा मस्त शोभतोय हा, खूप छान दिसताय तुम्ही दोघंही, अगदी एकत्र छान दिसताय. बरं, आणि अधिराज तू पण खूप हँडसम दिसतोयस हा. तेव्हा अधिराज हा मॅडमचे आभार मानतो आणि नंतर ती म्हणते की बरं चला चला, उशीर होत आहे, गोंधळाला सुरुवात केली पाहिजे ना त्यांना. जा फुलं व्हा, हळद कुंकू व्हा आणि आरती करून घ्या. आणि असं म्हटल्यावर आता दोघंजणही हळद कुंकू व्हायला तिथे येतात आणि शालिनी पाहुणीला हळूच विचारते की सांगितलेली तयारी सगळी व्यवस्थितपणे झालेली आहे ना? तेव्हा ती पण हो मालकीनबाई, सगळं व्यवस्थित झालं आहे असं म्हणते. आणि त्यानंतर अधिराज आणि नित्या दोघेजणही पूजेसाठी बसलेले असतात आणि दोघेजणही पूजेची सुरुवात करून देतात. आणि नंतर गोंधळाला सुरुवात करणारी माणसं म्हणतात की चला आता आपण अशा प्रकारे या गोंधळाला सुरुवात करूया. आणि असं म्हटल्यावर शालिनी आता घाबरते. तिचा प्लॅन सक्सेस होतो की नाही हे तिला काही माहिती नसते आणि म्हणूनच आता ती खूपच जास्त घाबरलेली असते. तर इथे देवी आई ही नेहमीप्रमाणे त्या गोंधळाच्या कार्याला हजर असते आणि तिचं आपल्या भक्तांवरतीच लक्ष असतं. नित्या आणि अधिराज जाऊन जिथे माणसं बसलेली असतात तिथे जाऊन बसतात आणि आता गोंधळ कार्याला सुरुवात झालेली असते. तर इथे जी मशाल असते ते मशालीमध्ये तूप घालण्याचं काम हे लवलीला दिलेलं असतं आणि तो त्याचं काम चोख पार पाडत असतो. आणि यांचा गोंधळ सुरू असताना अधिराज नित्या हे सगळं खूपच छान एन्जॉय करत असतात. आणि त्याच वेळेला पाहुणीला शालिनी इशारा करते की आता आपलं काम करण्याची वेळ आलेली आहे. देवीचं मात्र सगळ्या गोष्टींवर व्यवस्थित लक्ष असतं. सगळी तयारी व्यवस्थित आहे की नाही असं म्हटल्यावर आता पाहुणे ही तिकडे नित्याच्या दिशेने बघत असते. सगळेजण त्या गोंधळाकडे बघत असतात. अंबाबाईचा उदो उदो, देवी माईचा उदो उदो करत गोंधळी ह्या त्या गोंधळाच्या कार्याला सुरुवात करत असतात. तितक्यात पाहुणी आता सगळ्यांना चहा देत असते आणि ती सुचवते की नित्याला पण चहा दे. म्हणूनच आता नित्या उभी असताना लगेच पाहुणी तिला चहा द्यायला जाते आणि म्हणते की हे घे नित्या चहा पी. तेव्हा ती म्हणते की चहा? ती म्हणते की अगं हो, त्यात काय मी आणलं तर पी ना. मग नित्या म्हणते की मला जरा तहान लागली होती, मला जरा पाणी हवं होतं. मग आता ती चहाचा कप घेते आणि नित्या म्हणते की पाणी. ती म्हणते की राहू दे, तो चहाचा कप तुझ्याच हातात ठेव, मी तुला पाणी आणायला जाते. थांब, मी तुला पाणी घेऊन येते असं ती म्हणते. आणि त्यानंतर मग आता शालिनी ही तिच्याकडे नजर ठेवून असते. नित्या तिला पाणी घ्यायला पाठवते. तेवढ्यातच आता तिथे संत्या आणि लवली येतात आणि संत्या लवली म्हणत असतात की काही देवीच्या कार्यात गोंधळ घडायला नको आणि ते तिथून निघून जातात. आणि शालिनी तिथे बघत असते. तिला जरासा डाऊट येतो. तर पाहुणे ही त्यांना पाणी देते आणि पाणी दिल्यानंतर ती म्हणते की झालं का पाणी पिऊन, पे मग चहा पे असं म्हणून तिला चहा प्यायला लावते. आणि जेव्हा नित्या चहा पिते तेव्हा शालिनी आणि पाहुणी दोघीजणही अगदी विजयी पताका मनातल्या मनात लावून मोकळ्या होतात. आणि तेव्हा देवीचा गोंधळ पुन्हा सुरू होतो. आणि देवीचा गोंधळ सुरू झाल्यानंतर इथे नित्याला काहीतरी विचित्र वाटू लागतं. ती अगदी शांत एकटक कुठेतरी बघत बसलेली असते. मात्र अधिराजचं तिच्याकडे अजिबात लक्ष नसतं. नित्या ही पूर्णपणे गुंगल्यासारखी झालेली असते. इथे देवीच्या गोंधळामुळे तिच्या डोक्यामध्ये आता काहीतरी विचार फिरू लागलेले असतात. तेवढ्यात पाहुणी योग्य ती वेळ बघते आणि म्हणते की आत्ता तिकडे गेलेच पाहिजे. आणि त्यावेळेला शालिनी देखील तिला इशारा करते की हो, आता तुला तिकडे जावे लागेल आणि जे काय आहे ते पुढचं कर. आणि पाहुणी आता नित्याकडे जायला लागते आणि नित्याला हळूच कानामध्ये ती सांगत असते की आता तुला असे असे करायचे आहे. मात्र पाहुणीकडे कोणाचेही लक्ष नसते. पाहुणी नित्याला सांगते आणि मोकळी होऊन पुन्हा शालिनीजवळ येऊन उभी राहते. तर शालिनी ही म्हणते की गुड, आता बघूया काय घडतं, केवढा असर झाला आहे औषधाचा. तेव्हा आता असं म्हटल्याबरोबर नित्या तिथून जागेवरून उठत असते. तिचं लक्ष शालिनी आणि पाहुणीकडे जातं आणि त्याच वेळेला शालिनी हे सगळं बघत असते आणि तिथेच उभी असते. एक बाई तिच्यासमोर मशाल घेऊन नाचत असते आणि नंतर नित्या उठते आणि देवीकडे जाते. पाहुणी म्हणते की बघा मालकीनबाई, आता बघालच
सगळी मजा आणि गोंधळ एकत्रच दिसणार आहे. आता हा गोंधळ कसा घडणार आहे ते बघाच तुम्ही, असं म्हणून ती तिला अगदी आनंदाने सांगत असते. आणि इथे नित्या उठते आणि नित्या उठून पुढे चालत येत असताना मात्र सगळ्यांच्याही पायाखालची जमीनच सरकलेली असते. ती देवीजवळ जाते आणि देवीच्या मूर्तीला ती हात लावायला चाललेली असते. तेवढ्यातच तिथे आता अधिराजच्या काहीतरी लक्षात येतं. अधिराजला आठवतं की मागच्या जन्मामध्ये त्याने घरात खूप उद्ध्वस्तपणा केला होता आणि सगळे जे काही देव होते ते टाकले होते, त्याचप्रमाणे देवीलाही असंच ठेवलं होतं. हे सगळं त्याला आठवतं आणि देवीचा कोप हा त्यांच्या कुटुंबावर होतो, हे सगळं त्याला आठवतं. आणि नंतर मग आता पाहुणी म्हणते की मालकीनबाई, आता बघा फुल एंटरटेनमेंट, खरा गोंधळ तर इथे होणार आहे. आणि ती आता हात लावायला जाते. तेवढ्यातच तिथे अधिराज येतो आणि अधिराज म्हणतो की 1 मिनिट थांबा. असं म्हटल्यावर आता नित्या थांबते आणि अधिराज तिचा हात धरतो. त्याच वेळेला आता नित्या त्याच्याकडे बघू लागते. अधिराज म्हणतो की जी मी चूक केली ती तुम्ही करू नका. मी या देवीला घराबाहेर काढलं होतं, तुम्ही ती प्लीज करू नका, असं ती म्हणत असते. तेवढ्यातच आता शालिनी म्हणते की काय झालं, ही दोघं काय बोलत आहेत, काहीच ऐकायला येत नाही गोंधळामुळे, म्हणून ती त्या बाईला जरा बाजूला करते. त्याच वेळेला आता शालिनीला तिच्या हातात जी मशाल असते त्या मशालीचा चटका लागतो. ती म्हणते की काय करतेस काय तू. तेव्हा ती मुरळी म्हणते की जे समजा देवीच्या मनात आहे ना तेच सगळं करते मी, देवीच्याच मनाने सगळं घडत आहे हे. तर इथे नित्या ही अधिराजला आश्वासन देते की काळजी करू नकोस, काही झालं तरीही ह्या देवाला मी घराबाहेर काढणार नाही आणि तुझ्या नित्याकडून कोणत्याही प्रकारची अशी चूक होणार नाही जी तुला आवडणार नाही, म्हणून मी असं काहीही करणार नाही, असं शालिनी समोरच ती त्याला बोलून दाखवते. शालिनी ते ऐकत नाही, मात्र तिच्या कानामध्ये ते सगळे गोंधळाचे आवाज असतात. तर इथे नित्या अधिराजला म्हणते की तू अजिबात काळजी करू नको, सगळं काही व्यवस्थित होणार आणि सगळं करेन मी व्यवस्थित. तर इथे लवली, राजमा आणि संत्या घरी आलेली असतात आणि लवली म्हणत असतो की काय मजा आली ना, त्या शालिनीचा चेहरा तर बघण्यासारखा झालेला, तिला काही दिसतच नव्हतं आणि तिला चटका लागला तेव्हा तर फारच मजा आली. नंतर मग आता लवली म्हणतो की त्या शालिनीची जिरवून माझ्या तर जीवाला इतकी शांती मिळाली आहे म्हणून सांगू, खूप मजा आली मला, खरंच खूप भारी वाटलं. तेव्हा संत्या म्हणायला लागतो की हो लवली, हे सगळं झालं ना ते फक्त आपल्या राजमामुळे झालं बरं का. राजमाने योग्य वेळेला तिचं बोलणं ऐकलं आणि हे सगळं आपण पुढे प्लॅनिंग केलं आणि मग नित्या मॅडमला सगळं राजमाने सांगितलं. जर हे सगळं घडलं नसतं तर मात्र काहीतरी अभद्रच होऊन बसलं असतं. तर इथे राजमा म्हणते की हो ना, ऐन टायमिंगला मला शालिनीच्या हातात ती बाटली दिसती जी ते पाहुणीला देणार होती आणि ते मी आईला सांगितलं आणि आईने ते बरोबर लक्षात ठेवलं आणि पाहुणी निघून गेल्यानंतर आईने तो चहा बाहेर फेकून दिला. खरंच बरं झालं. आणि मग अशी गोंधळाच्या वेळेला चहाचा कप बदलला आणि आम्ही तो चहाचा कप नित्या मॅडमचा तो बाहेर घेऊन आलो. खरंच खूप भारी वाटलं हे सगळं करून. तेव्हा मग संत्या म्हणतो की आता त्या शालिनीची चांगली चिरली असणार. आणि त्यानंतर मग राजमा म्हणते की एक गोष्टीचं मला खूप भारी वाटलं. संत्या म्हणतो की राजदा जे बोलला ते ना. तेव्हा ती म्हणते की हो बरोबर, राज जे बोलला ना की मला हे सगळं झाल्यासारखं वाटतंय ते ऐकून खूप बरं वाटलं. तर अधिराज इथे रूममध्ये असतो. नित्या त्याच्याजवळ येते आणि म्हणते की काय झालं आहे अधिराज, तू असा का करत आहेस आणि तू इतका का हतबल आहेस. तेव्हा तो म्हणतो की मला ना काहीतरी वेगळंच जाणवतं, काहीतरी वेगळंच घडणार आहे असं होतं, नेमकं काय घडतं ना काहीच कळत नाही. त्याच वेळेला आता अधिराजला नित्या म्हणते की हो तू शांत हो, तुला कळत नाही आहे, कारण तुला आठवतंय तू बोललास की घराबाहेर देवीला काढू नका. अधिराजने तर कधी देवीला घराबाहेर काढलंच नव्हतं. पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की विमल आता त्याला म्हणत असते की मी गोंधळ घातला याचा अर्थ असा नाही की तुझं लग्न मान्य केलं. तेव्हा अधिराज म्हणतो की आयडे, तू गोंधळ घातला याचा अर्थ माझं लग्न आणि माझ्या बायकोलाही मान्य केलं असाच होतो ना. विमल काहीच बोलत नाही. तर इथे राजमा येऊन शालिनीला म्हणते की मला ना खरंच खूप भीती वाटत आहे, असं वाटतंय की काहीतरी चुकीचं आणि अभद्र घडणार आहे, मन खरंच खूप घाबरं झाल्यासारखं वाटतंय, असं ती सांगत असते. त्याच वेळेला आता शालिनी ही तिच्याकडे बघतच राहिलेली असते आणि तीही खूप घाबरलेली असते. तर इथे आता नित्या आणि अधिराज एकमेकांच्या जवळ आलेले असतात आणि तिचं मंगळसूत्र हे अधिराजच्या हुकमध्ये अडकतं. तेव्हा म्हणतो की बघितलं, माझ्या गळ्यातला अधिराजने माझ्या समोरच्या अधिराजला अगदी घट्ट पकडून ठेवले आणि ती हसायला लागते. अशाच अपडेटसाठी आताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा.